महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, आपण बोलणार आहोत की श्री अक्कलकोटचे नारायण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पारायणाबद्दल. हे ग्रंथ म्हणजे अमृतकुंभ, जे वाचन करताना काही खास नियम पाळले तरच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, संकटे दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. भक्तांनो, आपण आपल्या आयुष्यात किती मोठे संकट असो, दुःख असो, आजारपण असो किंवा रखडलेली कामे असो, श्री स्वामी चरित्र सारामृत एक असा चमत्कारिक ग्रंथ आहे ज्याच्या वाचनाने अशक्य गोष्टी शक्य होतात. या ग्रंथातील 21 अध्यायामध्ये स्वामींची अथांग शक्ती सामावलेली आहे. म्हणूनच अनेक जण श्री दत्त भक्त सुख, शांती, आरोग्य आणि आर्थिक प्रगतीसाठी या ग्रंथाचे 3 दिवसाचे, 7 दिवसाचे, 21 दिवसाचे किंवा 108 दिवसाचे पारायण करतात. पण भक्तांनो, अनेक वेळा अनेक महिने पारायण करूनही ग्रंथ वाचून भक्तांना सेवेचे पूर्ण फळ मिळत नाही किंवा त्यांच्या आयुष्यात काही बदल जाणवत नाही. अशा वेळी भक्तांच्या मनात शंका येते की स्वामी माझ्या हाकेला ओ खात येत नाहीत. पण यांचे मुख्य कारण स्वामी नाहीत, तर ग्रंथ वाचताना आपल्याकडून कळत नकळत होणारा काही गंभीर चुका असतात. अध्यात्मात आणि स्वामी सेवेमध्ये नियमांना खूप महत्त्व आहे. जर आपण चुकीच्या पद्धतीने पोथी वाचली तर त्याचे फळ मिळत नाही. भगवान श्री हरी विष्णू जगाच्या कल्याणाकरिता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 मध्ये छेलीखेडे या गावात पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळ्या वेगळ्या बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर व संपूर्ण भारत भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर, आंध्र प्रदेश येथे श्रीपासी वल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 म्हणजे कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून श्री नरसिंह सरस्वती अवतारात सुमारे 100 वर्ष कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्र तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपवला. परंतु आपल्या सुदैवाने त्याचे हे कार्य आजही तितक्या वेगाने किंबहुना त्यापेक्षा सहस्रपट वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्गातून सुरू आहे. हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्याचे जीवन हे श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर, शांतिमय बनवतात. श्री स्वामी समर्थ महाराज एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिशाली, शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकर याची नित्यसेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. भक्तांनो, आपण आता बोलूया गुरु माऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाबद्दल. कारण हा ग्रंथ दिंडोरी प्रणित सेवा मार्गात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरु माऊली अण्णासाहेब मोरे हे स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश आहेत आणि त्यांच्या सेवा मार्गात स्वामींची नित्यसेवा, झपाट आणि सामूहिक सेवा सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे. गुरु माऊली नेहमी सांगतात, स्वामी ही शक्ती आहे आणि नित्यसेवा केली तर त्या आपल्या जीवनाचं सोनं होतं. भक्तांनो, ही ओळ ऐकायला खूप साधी वाटते, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नाही. सेवा म्हणजे आपल्या मनाचा स्वामीच्या चरणी सतत संपर्क ठेवणे होय. सेवा म्हणजे आपल्या वागण्यात नम्रता आणणे,
सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टीपासून दूर जाणे. जेव्हा हे होतं तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं. आणि भक्तांनो, जर तुम्हाला गुरुपीठाशी संपर्क साधायचा असेल तर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे गुरुपीठ आहे. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना होणाऱ्या 12 गंभीर चुकाबद्दल सविस्तर सांगते. सोबतच पारायणाची शक्ती 10 पटीने वाढणारे 4 चमत्कारिक उपाय सुद्धा सांगते. जर तुमच्याकडून ही चुका होत असतील तर या आजच सुधारा, जेणेकरून स्वामी महाराजांची अथांग कृपा तुमच्यावर सदैव राहील. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत क्रमशः 3 अध्याय पठण कशासाठी वाचनाचे महत्त्व. पहिला अध्याय पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी. दुसरा अध्याय वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडवण्यासाठी. तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी. दररोज श्री स्वामी समर्थ जपाच्या 11 माळी कशासाठी. 1 गुरुसाठी, 2 मातेसाठी, 3 पित्यासाठी आणि 4 पित्रांसाठी. पुढील 6 माळी षडरिपूसाठी. 5 काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि 11वी माळ फक्त स्वतःसाठी. कारण आपली पायरी ही 11वी असते. गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ ही त्याच्या चरणी अर्पण करत जावी लागते. नंतर आपले काम होते. कारण षडरिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असतो. कोणी सेवेमध्ये जवळचा मार्ग काढत असतात म्हणून कुठलेही काम होत नाही. म्हणजे पहिल्या पायरीवरून डायरेक्ट 11वी पायरी गाठायचा जर प्रयत्न केला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून 11 माळी जप करावा लागतो. श्री स्वामी समर्थ सारामृत. पारायण करताना होणाऱ्या 12 गंभीर चुका करू नये. चला बघूयात. नंबर 1, संकल्प न सोडता पारायण सुरू करणे. अनेक भक्त गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी थेट पोथी उघडतात आणि वाचायला सुरुवात करतात. ही पहिली मोठी चूक आहे. कोणत्याही पारायणाची सुरुवात करताना हातामध्ये थोडे पाणी, अक्षता घेऊन संकल्प सोडणे अत्यंत आवश्यक आहे. संकल्प म्हणजे स्वामींना हे सांगणे की हे स्वामी राया, मी माझे नाव घेऊन या विशिष्ट इच्छेसाठी आजपासून तुमचे पारायण सुरू करते. माझी सेवा गोड करून घ्या. संकल्पाशिवाय केलेले सेवेचे फळ विखुरले जाते. संकल्पयुक्त पारायण म्हणजे वाचन, केवळ सवयी नको. वाचन हे संकल्पनेनेच करा. संकल्प म्हणजे काय तर मन एकाग्र करून ठेवणे. उदाहरणार्थ, स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन 11 दिवस नित्य करेन. किंवा स्वामी माझ्या मुलांचं शिक्षण अडकलं आहे, मी हे वाचन 21 दिवस श्रद्धेने करेन. पण भक्तांनो, संकल्प घेतला की तो पूर्ण करा, मध्ये सोडू नका. कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि जे भक्त टिकतात त्यांना स्वामी भरभरून देतात. आणि भक्तांनो, अनेक भक्तांचे असे अनुभव मी ऐकले आहेत की काही भक्त म्हणतात हे वाचन सुरू केलं आणि घरातील भांडण आपोआप कमी झालं. काही म्हणतात माझी नोकरी गेली होती, मी वाचन जेव्हा सुरू केलं तेव्हा मला नोकरी मिळाली. काही लोक म्हणतात की लग्न जमत नव्हतं, स्वामींच्या चरणी इच्छा ठेवली आणि काय, ती इच्छा पूर्ण झाली. योग्य स्थळेला सुरुवात झाली. काही लोक म्हणतात की दारिद्र्याचा काळ होता, कर्ज वाढलं होतं, पण वाचन सुरू केलं तेव्हापासून हळूहळू मार्ग निघत गेला. भक्तांनो, हे चमत्कार नाही तर ही स्वामींची कृपा आहे. पण ही कृपा मिळते जेव्हा नित्य आणि निष्ठा ठेवल्या जाते. आपल्या विश्वास असावा लागतो. नंबर 2, दुसरी चूक, पोथी थेट जमिनीवर ठेवून वाचणे. स्वामी चरित्र सारामृत हा केवळ एक कागदाचा ग्रंथ नाही, तर ते साक्षात स्वामीचे वाङ्मय रूप आहे. काही भक्त बेडवर बसून किंवा जमिनीवर बसून पोथी ठेवून वाचन करतात. ही चूक टाळा. पोथी वाचताना नेहमी चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर पोथी ठेवून वाचन करावे. 3, तिसरी चूक असणार आहे आसनाचा वापर न करणे. ग्रंथवाचकाने बसताना कधीही थेट जमिनीवर किंवा फरशीवर बसू नये. जेव्हा आपण मंत्र जप किंवा ग्रंथ वाचन करतो तेव्हा एक दैवी ऊर्जा तयार होते. जर आपण आसनाशिवाय बसले तर ती ऊर्जा थेट जमिनीमध्ये निघून जाते. त्यामुळे नेहमी लोकरीचे किंवा स्तुती आसन टाकूनच सेवेला बसावे. 4, चौथी चूक, वाचन करताना मध्येच उठणे किंवा बोलणे. पारायणाचा सर्वात मोठा नियम म्हणजे मौन आणि एकाग्रता. एकदा तुम्ही अध्याय वाचायला बसलात की अध्याय पूर्ण झाल्याशिवाय मध्ये उठू नये, कोणाशी बोलू नये किंवा मोबाईल पाहू नये. जर तुम्ही मध्येच उठलात तर तो अध्याय खंडित मानला जातो. 5, पाचवी चूक, शब्दांची चुकीचे उच्चार आणि घाईघाईने वाचणे. काही भक्तांना सवय असते की अगदी वेगाने घाईघाईने अध्याय संपवायचा, म्हणून ते वाचतात. यामुळे शब्दाचे उच्चार चुकतात. त्यातील प्रत्येक वेळ ही मंत्रासारखी काम करते. त्यामुळे वाचन करताना स्पष्ट आवाजात संततीने आणि अर्थ समजून घेऊन वाचावे. केवळ संख्या पूर्ण करण्यासाठी वाचू नये. 6, 6वी चूक, दिशा आणि वेळेचे भान न ठेवणे.
ग्रंथ वाचन करताना दिशेला खूप महत्त्व आहे. नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच वाचनात बसावे. चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून ग्रंथ वाचू नये. तसेच दुपारी 12 ते 4 वेळेत पारायण करणे टाळावे. सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी केलेली सेवा सर्वोत्तम मानली जाते. 7. सुतक सोविरे काळातील नियम न पाळणे. आपल्या परिचयात किंवा नातेवाईकामध्ये जर कोणाचा जन्म झाला असेल या मृत्यू झालेला असेल तर अशा काळात स्वतः पोथीला स्पर्श करू नये किंवा पारायणही करू नये. हा काळ संपल्यानंतर शुद्ध होऊन पुन्हा सेवा करावी. मासिक पाळी असेल तर तेवढे 5 दिवस सोडून मग 6व्या दिवसापासून आपण चालू करावे. 8. घरातील तामसिक अन्न मांसाहार बनवणे. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही पारायण करत असाल तर त्या काळात तुमच्या घरात मांसाहार, अंडी किंवा मद्यपान अजिबात होऊ नये. घराचे वातावरण पूर्णपणे सात्विक असावे तरच सेवेचे सात्विकता टिकून राहते. जर तुम्ही 11, 21, 108 पारायण करणार असाल तर स्वामींना माफी मागून त्या दिवशी अधिवाचन करून घ्यावे आणि त्यानंतर तामसिक अन्नाला स्पर्श करावा. 9वी चूक महिलांनी मासिक पाळी दरम्यानच्या नियम न पाळणे. मी स्वतः एक महिला आहे त्यामुळे हा नियम मी तुम्हाला विशेष मताने सांगते. मासिक पाळी दरम्यान महिलांनी पोथीला स्पर्श करणे. जर तुमचे पारायण सुरू असेल आणि मध्येच पाळी आली तर ते पारायण तिथेच थांबवावे. 5व्या दिवशी सुद्धा स्नान झाल्यानंतर पुन्हा जिथे अध्याय थांबवला होता तिथून पुढे सुरुवात करावी. खंड पडला म्हणून निराश होऊ नये. स्वामींना महिलांच्या नैसर्गिक अडचणी ठाऊक आहेत. 10. चूक ग्रंथ पूर्ण झाल्यावर उद्यापन किंवा आरती न करणे. तुमचे 21 अध्याय पूर्ण होतात तेव्हा शेवटच्या दिवशी स्वामींची मनोभावे आरती करावी. त्यांना पुरणपोळीचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास एखाद्या स्वामी भक्ताला किंवा लहान मुलांना काहीतरी गोड खाऊ द्यावे. सेवेचे सांगता कृतज्ञतेने करणे शास्त्रात गरजेचे मानले गेले आहे. 11वी चूक मनात फळाची तीव्रता असते ठेवून वाचणे. भक्त जेव्हा पोथी वाचायला बसतात तेव्हा त्याचे लक्ष अध्यायातील ओळीवर नसून माझं काम कधी होणार या विचारावर असते. स्वामींना निष्काम सेवा जास्त प्रिय आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण शरणागतीने पारायण करता, स्वामी मी फक्त तुमच्या आनंदासाठी पोथी वाचते, बाकी सर्व तुमच्या चरणी अर्पण करते असा भाव ठेवता तेव्हा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. 12वी चूक पारायणाचे दिवस अर्धवट सोडणे. स्वामी चरित्र सारामृतचे पारायण सहसा 3 दिवसाचे 7 दिवसाचे असते. काही भक्त उत्साहात पारायण तर सुरू करतात पण मधल्या काळात आळस आला म्हणून अर्धवट सोडून देतात. ही खूप मोठी चूक आहे. जर तुम्ही एकदा दिवस ठरवले तर ते पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. आता पारायणाची शक्ती वाढवणारे 4 चमत्कारिक प्रभावशाली उपाय. भक्तांनो, आता मी तुम्हाला 4 अत्यंत प्रभावशाली उपाय सांगते जे पारायण करताना नक्की करायचे आहेत. 1. स्वामींना अत्तर अर्पण करणे. आपल्या स्वामी समर्थ महाराजांना अत्तर अत्यंत प्रिय आहे. जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात कराल तेव्हा रोज एक स्वच्छ कापसाच्या गोळ्यावर हिना किंवा केवढा अत्तर लावून तो कापूस पोथीजवळ ठेवावा. यामुळे तुमच्या ठिकाणी अद्भुत सकारात्मक सात्विक ऊर्जा तयार होते. 2. अक्षता. विड्याचे पान. पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसह एका विड्याचे पान ठेवावे. त्यावर हळद कुंकू लावून 21 अख्खे तांदूळ ठेवा. ते 21 तांदूळ 21 अध्यायाचे प्रतीक आहेत. कारण पूर्ण झाल्यावर 21 तांदूळ तुमच्या घरातील तिजोरीत ठेवून द्यावे. यामुळे घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. 3. तुळशीच्या पानावरील तोडगा. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट मोठ्या इच्छेसाठी पारायण करत असाल तर रोज अध्याय वाचून झाल्यावर स्वामींना 3 तुळशीचे पाने लागतील. मनातल्या मनात आपली इच्छा स्वामींना सांगावी. पारायण संपल्यावर ही पाने प्रसाद म्हणून ग्रहण करावी. 4. खडीसाखर आणि विलायचीचा नैवेद्य. रोजचे अध्याय वाचून संपल्यावर स्वामींना खडीसाखर आणि 2 विलायचीचे नैवेद्य दाखवावा. नैवेद्य घरातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा. यामुळे घरातील लोकांमध्ये आपापसातील गोडवा वाढतो. श्री स्वामी समर्थ सारामृत अद्भुत प्रचिती देणारी, अंगावर काटा आणणारी पौराणिक कथा. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे नियम पाळल्याने आणि हे उपाय केल्याने काय चमत्कार होतात याचे अतिशय सत्य आणि अद्भुत प्रचिती मी तुम्हाला सांगते. बघा, स्वामी केंद्रात मुंबईहून एक ताई आल्या होत्या. त्यांच्या पतीचा खूप मोठा व्यवसाय होता, पण अचानक भागीदारीमध्ये त्यांची फसवणूक झाली. करोडोचे कर्ज डोक्यावर झाले. कोर्ट कचेरी सुरू झाली आणि घरात दररोज भांडण होऊ लागली. त्या ताई इतक्या मानसिक तणावात होत्या की त्यांना जगणे नकोसे झाले होते. शेवटी त्यांनी स्वामींच्या चरणी शरणागती पत्कारली आणि स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे 7 दिवसाचे कडक पारायण सुरू केले. पारायण करताना त्यांनी वर सांगितलेल्या सर्व चुका टाळल्या. स्वामींना अत्तर अर्पण केले आणि समोर तांब्याच्या वाटीत पाणी ठेवून अभिमंत्रित तीर्थ तयार केले.
सुरुवातीचे 3 दिवस त्यांना खूप अडथळे आले, खूप त्रास झाला, पण त्यांनी हार मानली नाही. त्या म्हणाल्या, स्वामी, मी माझी सेवा तुमच्या चरणी अर्पण करते. आता जे काही करायचे आहे ते तुम्हीच करा. आणि भक्तांनो, चमत्कार झाला. 7व्या दिवशी त्यांचे पारायण पूर्ण झाले. त्यांनी स्वामींची आरती केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या पतीला कोर्टातून फोन आला. ज्या केसमध्ये ते गेली 3 वर्ष अडकले होते, त्याच न्यायाधीशाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. इतकेच नाही तर ज्या भागीदाराने फसवणूक केली होती त्यांनी स्वतःहून येऊन त्यांचे पैसे परत केले. या प्रचितीवरून आपल्याला हे समजते की जर तुम्ही शास्त्रोक्त नियमांचे पालन करून आणि पूर्ण विश्वासाने स्वामींची पोथी वाचली तर स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आता बघा अभिमंत्रित तीर्थ प्रमुख उपाय. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अत्यंत चमत्कारिक गुप्त उपाय सांगते. जेव्हा तुम्ही पोथी वाचायला बसाल तेव्हा पोथीच्या समोर एका तांब्याच्या वाटीत स्वच्छ पाणी भरून ठेवा. जोपर्यंत तुमचे अध्याय वाचून पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पाणी तिथेच राहू द्या. वाचन पूर्ण झाल्यावर ते अभिमंत्रित तीर्थ तुम्ही स्वतः प्या आणि घरातील सर्वांना प्यायला द्या. आजारपण, नजर दोष दूर करण्यासाठी हे तीर्थ रामबाण औषध म्हणून काम करते. तर हा उपाय तरी तुम्ही आवर्जून करावा. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नक्की टाईप करा. धन्यवाद.